होती तेव्हा. करेक्ट. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता आम्हाला. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ आणि त्यानंतर इथे आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे मेळावे होत असतात ते होत राहतील. केशव उपाध्याय पण 63 कोटी रुपये तुम्ही या मेळाव्यावर खर्च करण्याला कारण केले. कोण? केशव उपाध्याय भाजपचे. राऊसाहेब, तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म्हटलं जाते किंवा तसा प्रचार होतो. तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे हे भगव्या शालीत दाखवले गेले. अहो ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत ना. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात. पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाजाचे मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या. बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना प्रमुख हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. हे जे आहे ही नरेंद्र मोदीची उपकंपनी, बेनामी कंपनी. शिंदेचा जो पक्ष आहे, काय म्हणतात पक्ष म्हणतात, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात तसे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जाते तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होते. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढी दसरा गुढीपाडवा येतात ते त्यांना साजरे करू द्या. ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थाईला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.